आईनेच विकले स्वतःच्या 2 लहान मुलांना. विक्री करणाऱ्या महिलेसह 6 जणांना घेतले ताब्यात. मिरज शहर पोलिसांची कामगिरी. जिल्हा बाल संरक्षण कक्षास माहिती मिळाली की महिला नामे मनीषा रोहित जाधव राहणार सुभाषनगर सांगली हिने तिचे स्वतःचे 2 लहान मुलांना बेकायदेशीररित्या दत्तक देण्याच्या बहाण्याने प्रत्येकी 20,000 रुपये घेऊन विक्री केली आहे. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाने सदरची माहिती मिरज शहर पोलीस ठाण्यास दिली. त्यानुसार मिरज शहर पोलिसांनी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तात्काळ गुन्हा रजिस्टर नंबर 73/2026 अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 80, 81, 87 अन्वये गुन्हा नोंद केला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सौ संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर मॅडम यांनी गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून आरोपींना ताब्यात घेऊन बालकांची सुटका करण्याचे सूचना दिल्या. सूचनेनुसार माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा व पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलिसांनी तात्काळ तपास करून गुन्ह्यातील आरोपी महिलेसह 6 जणांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांची नावे खालीलप्रमाणे: मनीषा रोहित जाधव राहणार बाळूमामा मंदिराजवळ सुभाषनगर सांगली, उमाजी गणेश लोंढे राहणार शासकीय दूध डेअरी कॉलनी मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली, सुरेखा चंद्रकांत लोंढे राहणार कोल्हापूर चाळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली, दशरथ तुकाराम लोंढे राहणार कोल्हापूर चाळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली, संजय दिलीप गोसावी राहणार लक्ष्मीनगर जुना बुधगाव रोड सांगली जिल्हा सांगली. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सौ संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर मॅडम यांच्या सूचनेनुसार माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा व पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, दत्तात्रय पुजारी, भैरवनाथ पाटील, परी पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे, खेया शिर्के, पोलीस हेड प्रवीण वाघमोडे, नितीन मोरे, पोलीस शिपाई परेट यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस ठाणे. मी किरण चौगले, पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन. आमच्याकडे दिनांक 17/2/2026 रोजी बाल कल्याण समिती यांच्याकडून रोहिणी महादेव वाघमारे ज्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आहेत त्यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की एक महिला त्यांच्याकडे आलेली आहे, मनीषा जाधव, जी भगिनी निवेदिता इथून आलेली आहे आणि तिच्याकडून माहिती अशी त्यांना प्राप्त झालेली आहे की तिनं तिची पहिली 2 मुलं परस्पर 20,000 रुपयामध्ये विकलेली आहेत. अशा माहितीवरून आम्ही चौकशी केली. चौकशी केल्यानंतर सदर मुलं ही त्यांनी माधवनगर या ठिकाणी संजय गोसावी यांना एक मुलगा दिल्याचे, दत्तक म्हणून दिल्याचे व दशरथ तुकाराम लोंढे रेल्वे कोल्हापूर चाळ मिरज या ठिकाणी दिले असल्याची माहिती दिली. त्यावरून सदरची प्रोसिजर ह्यांनी कोणतीही कायदेशीर प्रोसिजर पूर्ण न करतात परस्पर ही मुलं त्यांना दिली होती, विकली होती असं माहिती प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्या मध्यस्थी म्हणजे जे 2 लोक आहेत, सुरेखा लोंढे ज्या महानगरपालिकेत अटेंडंट म्हणून काम करतात सांगली महानगरपालिकेत आरोग्य विभागात, तर त्यानंतर उमाजी रमेश लोंढे जो इथं मिरजमध्ये आहे तो शासकीय दूध डेअरीजवळ राहतो, यांच्या मध्यस्थीनं त्यांनी ते परस्पर 20,000 रुपये विकली आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना सदर गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलेला आहे. तर दोन्ही मुलं ही पाठक बाल कल्याण समितीच्या बाल न्याय समितीच्या ह्याच्यानुसार पाठक अनाथालय मिरज या ठिकाणी ती दोन्ही मुलं जमा केलेली आहेत. कारवाई पुढे सुरू आहे.